नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज तुम्हाला दाखवणार आहे पिठलं झुणका भाकरी. तर पहा, इथे मी आता सामग्री घेते. बेसन पीठ घेतलेले आहे, हळद घेतलेली आहे आणि ओवा घेतलेला आहे. मीठ हवी आपल्याला, जिरं हवी आपल्याला आणि मोहरी, कांदे 2 हवी, मिरच्या हवी 2-4 म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि पाणी हे सर्व लागणार आहे आपल्याला पिठल्यासाठी. तेल पण लागणार आहे. तर कांदा चिरून दाखवते तुम्हाला. कांदा चिरण्याची पद्धत जराशी वेगळी दाखवते तुम्हाला. तर कसा कांदा चिरायचा पटकनी होण्यासाठी आपल्याला कांदा कसा चिरायचा आणि एकसारखा कांदा कसा झाला पाहिजे चिरून हे दाखवायला आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर संपूर्ण पहा. हे पिठले एवढं जबरदस्त लागतं. तोंडी लावण्यासाठी बी उपयोगी करू शकता तुम्ही, किंवा पिठलं भाकरी किंवा पिठलं भात खा. मस्त लागतं एकदम. पटकनी होणारा घाईच्या कामामध्ये उत्तम डिश आहे ही. नक्कीच बनवून पहा. मी कशा पद्धतीने बनवलेलं आहे, अशी ट्रिक वापरली आहे ना, तुमचं पिठल्याची चव तर काही गुणांनी वाढणारच आहे आणि पिठलं पटकनी होणार आहे. तर पहा तुम्ही व्हिडिओ संपूर्ण. झटपट व्हिडिओ आहे आणि खूप महाराष्ट्रीयन थाळी म्हणतात ना, ही खरी झुणका भाकरी म्हणतात ना तसं. तर पहा तुम्ही, हा झुणका भाकरी कशा पद्धतीने केलेला आहे मी. नक्कीच व्हिडिओ पहा तुम्ही. तुम्हाला भेटतो ना असं ते झुणका भाकरी केंद्रावर भेटतो त्या पद्धतीने मी दाखवणार आहे. त्या पद्धतीने केलेलं आहे. तर हे सर्व मी चिरून घेते आधी, नंतर तुम्हाला दाखवते. ही कोथिंबीर भरपूर सारी धुवून घेतली होती, तिला मी चिरलेली आहे. अशा पद्धतीने चिरली का पटकनी होती चिरून. 1-2-4 असं हे लाईन तुकडे करून एकत्र केले ना लगेच होती. आता हे सर्व चिरून झालेले आहे ना, मी परत प्लेटमध्ये भरून ठेवणार आहे. पहा जरा प्लेटमध्ये मी भरते आणि मिरच्या पण जरा मोठ्या मोठ्या कापून घेते, का की ह्या आपल्याला नंतर त्याचा ठेचा पण करायचा आहे. म्हणून ही कोथिंबीर ठेवली बाजूला मी काढून. ही प्रत्येक गोष्ट व्यवस्थित टाकण्यासाठी मी काय करायला लागणार आहे पहा तुम्ही पुढे गेल्यावर. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, व्हिडिओ पाहण्याजोगे आहे. नक्कीच पुढे गेल्यावर पहा. तर इथे खलबत्ता घेतलेला आहे आणि आपण ते लसूण आणि मिरच्या होत्या ना जाडसर वाटलेल्या, त्या मिरच्या आणि लसूण भरपूर सारा घेतला होता. मुठभर लसूण म्हटलं तरी चालेल. लसणाने खूप टेस्ट येते त्या पिठल्याला किंवा त्या झुणक्याला. असा मस्त झुणका बनतो. तर नक्कीच पहा व्हिडिओ पाहिल्यावर आणि बनवून पण पहा मैत्रीण. अशा पद्धतीने अगदी जबरदस्त लागतो तो. असा गरमागरम झुणका आणि भाकरी किंवा भात किंवा चपाती काही पण खाऊ शकता तुम्ही त्याच्याबरोबर. हे झालेलं आहे आपलं आता कुटून. तर मी हे आहे सर्व प्लेटमध्ये काढून घेते. मी आपल्याला नंतर टाकायला बरं पडतं. पटापट टाकायचं असतं ना फोडणी छान बसली पाहिजे. मेन कुठल्याही गोष्टीला मी सांगत असते, फोडणी चांगली बसली तर सर्वच चांगलं होतं तुमचं. तर काढून घेतलं हे. ह्याला तिखट जास्त कमी लागतं मैत्रिणींनो, लक्षात ठेवा. 1 पळीभर तेल ओतते मी आता पहिलं. हे पळीभर तेल ओतलेलं आहे. तेल तापल्यानंतर आपल्याला सगळी प्रोसेस करायची पुढची. तेल जरा तापून द्या, नंतर करायची काय करायचं ते. इथे मी तोपर्यंत तेल तापते तोपर्यंत पीठ मिक्स करून घेते. 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. आता पाणी घ्यायचे त्याच्यामध्ये. पिठाच्या सगळ्या गुठळ्या सोडून घ्यायच्यात आपल्याला पाणी टाकून. ते वाटीला जरा चिटकलं होतं ते पण धुवून निघण आपलं, म्हणून वाटीत घेतलेलं आहे मी. हे पहा. तर हे पण टाकलं पाणी आणि आता ह्याला असं छान गुठळ्या सोडून घेणार आहे पहिल्या. तोपर्यंत तेल पण जरा तापते आपलं. तर हे दोन्ही कामं होतील आपली पटापट. हे पटकनी होतं. आपण बाहेर कुठं गेलो आणि चला आता कंटाळा आला जेवण बनवायचं, काय करायचं तो प्रश्न पडतो. तर पटकनी आपल्याला लगेच पिठलं भाकरी करा का झालं, किंवा भात एका गॅसवर लावा आणि पिठलं टाका. अगदी 5 मिनटात तुमचं सगळं होते. काही वेळ लागत नाही. हे सर्व भाकरी पिठलं, भात पिठलं 5 मिनटं लागणार, जास्त नाही लागणार. इथे मोहरी टाकली, मोहरीला छान तडतडून द्या जराशी. नंतर लगेच जिरं टाकायचे आपल्याला. हे बघा जिरं टाकलं. इथे हिंग टाकायचं मैत्रिणींनो. पिठल्यामध्ये हिंग टाकायचाच.
खूप टेस्ट छान येते आणि आपल्या पोटासाठी बी बरं असतं. कढीपत्ता टाका, तुम्हाला वाटलं तर टाका कढीपत्ता, नाही टाकला तरी चालेल. कढीपत्त्याचं एवढं नसतं काय ह्याच्यात. आणि हा बारीक चिरलेला कांदा द्यायचा सोडून. मस्त पटकन होणार, तो शिजणार. कोथिंबीर बी टाकायची, पण थोड्या वेळात टाकायची आपल्याला, लगेच नाही. इथे ओवा घेतलेला आहे थोडासा, अर्धा चमचा, आणि हा जरा चोळून असा टाकायचा. ओव्याने छान स्वाद येतो त्या पिठल्याला, म्हणून ओवा घालायचाच. ही जिन्नस घातलेली आहे मी एक्स्ट्राची ओवा. नक्कीच तुम्ही पहा, हा टिप म्हणूनच तुम्हाला वापरते मी. इथे मी कोथिंबीर पण टाकली होती, इथं थोडा स्किप झाला माझा. हे कोथिंबीर टाकून छान परतून घेतलेलं आहे मी. आता आपलं पीठ मिक्स केलेलं आहे ना, ते टाकायचे. थोडा वेळ थांबून घ्यायचं, परतून द्यायचं व्यवस्थितशीर. तेल सुटेपर्यंत परतायचं. तेल सुटलेलंच आहे आपलं, बहुतेक झालेलंच आहे. आता आपण ओतणार आहे ते पीठ, मिक्स केलेलं पीठ आहे ना ते. आता मला जास्त घट्ट पण नाही करायचे, जास्त पातळ पण नाही करायचं. तर तुम्हाला तुमच्या याच्यावर करू शकता, पातळ किंवा घट्ट. हा झुणका, पण हा झुणका थोडासा घट्टच असा रट केलेला शिजलेला ना, तोच छान लागतो. तर मी त्या पद्धतीनेच करते. पाहूया आता कसं होतं ते. थोडंसं पाणी घालायचं अजून. तर मी पाणी घालणार आहे थोडंसं, बघा हे पहा. आणि आता मिक्स करणार आहे. मस्त सुगंध सुटलेला आहे फोडणीचा आणि त्या पीठ झुणक्याचा बी. खूप छान. झुणका भाकरी केंद्रावर भेटतं ना, अगदी तसंच बनवलेलं आहे. तीच टेस्ट येणार बऱ्यापैकी, म्हणजे घरातली टेस्ट आणखीन छान येते तसं म्हटलं तर. पण झुणका भाकरी केंद्रावरचे झुणका भाकरी नक्कीच करून पहा. भाकरी पण करणार आहे मी, म्हणजे दाखवणार आहे का, म्हणजे व्हिडिओ मोठा होईल म्हणून तुम्हाला दाखवणार नाही. पण तुम्हाला भाकरी जर करायची असली तर माझी 1 मिनटात 1 भाकर तयार होती. अशी भाकरी करते मी, दाखवले आहेत 5 मिनटात 5 भाकरी बनवून. तो व्हिडिओ पाहू शकता तुम्ही, सीता नेहरे किचनमध्ये आहे, नक्कीच पाहू शकता. तर ह्याला बघा आता शिजवायचे, चांगलं हलवायचं, शिजवायचं मस्त. त्याला मिक्स करून घ्यायचं, शिजवायचं. ह्याला 2-3 मिनटं लागणार आहे व्हायला, जास्त वेळ नाही लागत त्याला. चांगलं रट करतपणे शिजवायचे त्याला मस्त. हा मग झुणका एकदम जबरदस्त होईल. झुणका नाव कसं आहे तर असं, झुणका म्हणजे बघा शब्दच वेगळा आहे, त्या शब्दाप्रमाणेच करतात. तर दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे मैत्रिणीनं, जेवण बनवणं ते म्हणजे पद्धत माझी कशी वाटली ती नक्कीच सांगा तुम्ही. तुम्हाला आवडली का ही पद्धत? आणि हे झुणका तुम्ही अशा पद्धतीने करता का घरी कधी, का दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने करताय ते पण मला कळून पाठवा. प्रत्येकाच्या घरात हे झुणका बनतोच हे मात्र नक्कीच आहे, पण वेगवेगळ्या पद्धतीने बनतो. तर हा पद्धत फार अप्रतिम आहे, फार टेस्टी होते. आणि तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करत असले तरी ह्या पद्धतीने करून पहा, खूप छान लागतो. भाकरी आणि झुणका असं गरमागरम घेतली ना, काय मग विचारूच नका. किती तुम्ही 1 भाकरी खात असल्या तर 2 जरूर खाणार असे ह्याच्याबरोबर. एवढा टेस्टी होतो, एवढा छान लागतो. तर तुम्ही नक्कीच बनवून पहा. या पद्धतीने बनवा मात्र. असं साहित्य घाला त्याच्यामध्ये. मी एक्स्ट्राचा ओवा घातलेला आहे, ओवा कोणी घालत नाही, आणि ओवा घातल्यामुळं चव छान येते. ही टिप्स आहे तुम्हाला. आणि ही जिन्नस घातलेली आहेत हे लक्षात ठेवा, का त्याचा स्वाद आणखीन वाढतो. हे झालेलं आहे आपलं बनवून. तर मी प्लेटमध्ये भरून दाखवते. हे पहा मस्त बनलेली आहे प्लेट. मैत्रिणींना आवडला तर नक्कीच लाईक करा. आणि ह्याच्याबरोबर मी ठेवलेले आहे लोणचं, कांदा, मिरची, भाकरी आणि हे पिठलं. जबरदस्त आहे. आवडलं तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.